बार्शीत आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या पारंपरिक विरोधकांमध्ये पुन्हा एकदा घनघोर लढाई पाहायला मिळणार आहे। कारण तालुक्यातील प्रत्येक निवडणूक ही विधानसभेप्रमाणे लढवली जाते, त्यामुळे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा जोरदार सामना होणार आहे, हे मात्र निश्चित आहे। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे। बाजार समितीसाठीची 5408 मतदारांचा समावेश असलेली प्रारूप यादी जाहीर झाली आहे। त्यावर आलेल्या हरकतींची सुनावणी होऊन येत्या 9 सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। त्यानंतर मतदान आणि निकालाची तारीख जाहीर होईल। दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचं वर्चस्व होतं। संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही प्रशासकाच्या माध्यमातून त्यांनी आपलं वर्चस्व बाजार समितीवर कायम ठेवलंय। त्यामुळे निवडणुकीत हे मतदार कोणाला संधी देतात याकडे बार्शीकरांचं लक्ष असणार आहे। बार्शी बाजार समिती निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्यात पारंपरिक विरोधक माजी आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल हे पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत। त्यामुळे तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे। बार्शीत विधानसभा निवडणुकीत राऊत आणि सोपल यांच्यात थेट लढाई होत असते। त्याच पद्धतीने आता बाजार समितीसाठी या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुल्यबळ लढाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पुन्हा एकदा बार्शीतून विजय मिळवलाय। त्यांनी राजेंद्र राऊत यांचा पराभव करत 7व्यांदा विधानसभा गाठली आहे। दुसरीकडे त्यांचे पारंपरिक विरोधक राजेंद्र राऊत यांना विधानसभा निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला। मात्र बार्शी तालुक्यात त्यांचीही ताकद कमी नाही। राऊत हे 2 वेळा विधानसभेवर निवडून आलेत, त्यामुळे दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांची बार्शीत कायम अटीतटीची लढाई होत असते। बार्शीच्या सहकार क्षेत्रात माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आजपर्यंत वर्चस्व राखले लागले होते। मात्र मागील बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली होती। त्या विजयाच्या माध्यमातून राऊत यांनी प्रथमच सहकार क्षेत्रात प्रवेश केला होता। मागील काळात त्यांनी तो आणखी बळकट केल्याची चर्चा आहे। त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे मात्र बार्शीकरांचं संपूर्ण लक्ष लागून आहे।